आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे ध्यान. आणि ध्यान हा विषय आपल्याला नीट समजावा यासाठी अगोदर आपण सच्चिदानंद स्वरूप जाणून घेतलं पाहिजे. सच्चिदानंद स्वरूप जर जाणून घेतलं नाही तर खरं ध्यान म्हणजे काय हे आपल्याला कधीच लक्षात येणार नाही. आणि त्यामुळे आज आपण हा विषय घेतलेला आहे. या विषयाची फोड केली म्हणजे सत, चित आणि आनंद अशी फोड केलेली आहे. आणि त्यापैकी सत हा विषय आपण अगोदर जाणून घेतलेला आहे. चित हा विषयसुद्धा आपण बराचसा पाहिला आणि तोच विषय आता आपण पुढे चालू ठेवलेला आहे. चित म्हणजे शुद्ध जाणीव प्लस शुद्ध नेणीव. हे आपण समजून घेणं आधी महत्त्वाचं आहे. चित म्हणजे शुद्ध जाणीव प्लस शुद्ध नेणीव. कारण आपण जेव्हा जाणीव असं म्हणतो त्यावेळेला तिथे नेणीव ही असतेच. आपण जाणीव म्हणतो त्यावेळेला तिथे नेणीव आलीचच. जसं आपण मी असं म्हटलं की या ठिकाणी शरीर येतं. शरीर म्हटलं की त्या ठिकाणी हात, पाय, कान, नाक, डोळे हे सगळं आलंच. त्याप्रमाणे जेव्हा आपण जाणीव असं म्हणतो त्यावेळेला तिथे नेणीव ही असतेच. ही जी जाणीव आहे ती आपल्या सर्वांच्या जीवनाचं केंद्र आहे. ती प्रपंचामध्ये सुद्धा केंद्र आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा ही जाणीवच केंद्र आहे. पण त्याचे माणसाचं जे दुर्दैव आहे ते असं की ही जाणीव या ठिकाणी आहे, ती केंद्रस्थानी आहे, तीच सर्व काही करत आहे, तिच्यातूनच सगळं काही होत आहे असं असूनसुद्धा माणसाला या जाणीवेची जाणीव नाही. आणि त्याचे दुष्परिणाम असे होतात की जीवनामध्ये प्रपंचात असो किंवा परमार्थात असो ज्या काही अनेक समस्या निर्माण होतात त्या सगळ्या याच्यामुळे होतात की या जाणीवेचा माणसाला विसर पडलेला असतो. आणि मग जेव्हा या समस्या सोडवण्याचा माणूस प्रयत्न करतो तेव्हा ते प्रयत्न पुन्हा भलत्याच दिशेने जातात. त्यामुळे माणसाची जी खरी सुधारणा व्हायला पाहिजे ती कधीही होत नाही. म्हणून जर तुम्ही पाहिलं तर इतिहासाची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होताना तुम्हाला दिसेल. आणि आपल्याला काय वाटतं की माणसाने शिक्षण घेतलं तर त्याच्यामध्ये सुधारणा होईल, माणसाने शिक्षण घेतलं तर तो सुखी होईल, त्याच्या सर्व समस्या सुटतील. पण आता जर तुम्ही पाहिलं तर शिक्षण घेतलेली लोकंसुद्धा लांड्यालबाड्या करतात, लोकांना फसवतात आणि लोकांना टोप्या घालतात. म्हणजे शिक्षण घेतल्याने त्यांच्यामध्ये प्रगल्भता येते. शिक्षणाचा खरा फायदा हा होतो की माणसामध्ये थोडीफार प्रगल्भता येते, माणसाची ग्रास्पिंग कॅपॅसिटी वाढते. पण माणूस जो सुखी व्हायला पाहिजे तो होत नाही. कारण माणसाला मूळ त्याच्या ठिकाणी असणाऱ्या जाणीवेचाच विसर पडलेला आहे. आणि त्यामुळे आज आपण हा विषय समजून घेत आहोत. आत्तापर्यंत तो बराचसा पाहिला आणि तसंच हीच जाणीव आता पुढे ज्ञानरूपाने कशी आपल्या ठिकाणी विस्तारत जात असते हे आज आपण समजून घेणार आहोत. म्हणून जर आपण ही जाणीव कशी नांदते आपल्या ठिकाणी हे समजून घेतलं तर प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये दोन्हीमध्ये फायदा होण्यासारखा असतो. आता ही जाणीव कशी आहे हे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला गंगा नदी किंवा गंगोत्री याचं जे पात्र आहे ते आपल्याला आपल्या डोळ्यासमोर ते चित्र असणं महत्त्वाचं आहे. जसं गंगा नदीचं पात्र हे विशाल होत जातं त्याप्रमाणेच या जाणीवेचं जे पात्र आहे ते विशाल होत जातं. आणि या विशाल पात्रामध्ये अनेक इष्ट अनिष्ट गोष्टी येऊन मिसळत असतात ज्याला संस्कार असं म्हणतात. आणि त्याने या जाणीवेला आकार प्राप्त होत असतो. त्यामुळे या जाणीवेला कसा आकार दिला पाहिजे ते आपण ठरवायचं असतं. म्हणून या जाणीवेवरती कसं नियंत्रण करायचं किंवा या जाणीवेचं जे कार्य आहे जे पुढे घडणार आहे त्यावरती आपण कसं नियंत्रण आणू शकतो हे आपण ठरवायचं असतं. म्हणून या जाणीवेला बरीच जणं नॉलेज असं म्हणतात, पण जाणीव म्हणजे नॉलेज नाही. नॉलेजचा अर्थ काय आहे? ज्ञान. आणि ज्ञान म्हणजे जाणीव नाही. या जाणीवेतून ज्ञानाचा उदय होतो. म्हणजे ही जाणीव मूळ स्थानी आहे आणि या जाणीवेतून ज्ञानाचा उदय होतो. त्यामुळे जे ज्ञान आहे हे जाणीवेचा हा आविष्कार आहे. त्यामुळे आता आपण ज्ञानाचे जे प्रकार जाणून घेणार आहोत ते सगळे आपल्या ठिकाणी जी जाणीव नांदत आहे त्याचेच हे आविष्कार आहेत किंवा त्याची अनेक रूपं आहेत असं म्हटलं तरीही चालेल. आता ही जी जाणीव आहे ही जाणीव म्हणजे जीवन आहे. ज्याला आपण जीव म्हणतो किंवा जीवन म्हणतो, आयुष्य म्हणतो, ही जाणीवच जगत असते. आणि या जाणीवेची जी अनेक रूपं आहेत ती रूपं या रूपांद्वारे म्हणजे या ज्ञानाद्वारे प्रगटन होत असतं या जाणीवेचं. आणि मग हे ज्ञानाचे प्रकार कुठले? तर अज्ञान, दुसरं आहे विपरीत ज्ञान, तिसरं आहे उपजत ज्ञान, शब्दज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, उपजत ज्ञान असे हे ज्ञानाचे अनेक प्रकार आहेत. आता अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? तर अज्ञानातला जर हा शब्द बाजूला आपण काढला तर उरतं काय? ज्ञान. म्हणजे हे अज्ञान एक प्रकारचं ज्ञानच आहे आणि हे माणसाला ठाऊक नसतं. आणि म्हणून आपण हे जे अज्ञान आहे ज्ञानाच्या या प्रकाराला अज्ञान असं म्हणतो. आता हे अज्ञान पुन्हा दोन प्रकारे असतं. काही माणसांना ठाऊक असतं की आपल्या ठिकाणी अज्ञान आहे आणि काही माणसांना ठाऊकच नसतं की आपल्या ठिकाणी अज्ञान आहे.
आता जो पहिला प्रकार आहे की आपल्या ठिकाणी अज्ञान आहे हे ज्या लोकांना ठाऊक असतं ती लोकं नम्र असतात, ती लोकं शांत असतात, त्यांना कुठे काय वागायचं, कसं बोलायचं हे त्यांना कळतं. पण अशी पुष्कळ माणसं आहेत की ज्यांना माहीतच नाही की आपल्या ठिकाणी अज्ञान आहे आणि त्याच्यामुळे ती लोकं जास्त उर्मट असतात, जास्त अहंकारी असतात आणि जास्त उद्दाम असतात. त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य किंवा त्यांच्या आयुष्यासाठी, त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यासाठी, समाजासाठी ते धोक्याचंच ठरतं. त्यामुळे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की आपल्या ठिकाणी जर अज्ञान आहे हे आपल्याला ठाऊक असेल तर आपण नम्र होऊ, आपल्याकडे नम्रता असेल. म्हणून हे अज्ञानसुद्धा एक प्रकारचं ज्ञानच आहे. आता दुसरं आहे विपरीत ज्ञान. विपरीत ज्ञान म्हणजे काय, तर सापाच्या ठिकाणी दोरी दिसणे म्हणजे विपरीत ज्ञान. आता इथे सूरदासाचं जर आपण उदाहरण घेतलं तर हा विषय आपल्याला नीट लक्षात येईल. सूरदासाचं उदाहरण घ्यायचं झालं तर तिथे सूरदासाने काय केलं होतं ते आपण लक्षात घेऊ. सूरदास मध्यरात्री त्याच्या बायकोला भेटायला गेलेला. त्याची बायको माहेरी गेलेली आणि तो भेटायला गेला तेव्हा मध्यरात्र होती, त्याच्यामुळे त्याला दरवाजा ठोठावणं कठीण झालं. मग त्याने काय केलं की विचार केला, तर काय करायचं, कसं भेटायला जाऊ. तर त्याला विचार करता 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 एक दोरी दिसली आणि त्या दोरीवरून त्याचा दोरीचा आधार घेत घेत तो वरती गेला. बायकोने विचारलं, तुम्ही वरती तरी कसे आलात, कारण तुम्ही दरवाजातच ठोठावला नाही. तर त्याने सांगितलं, अगं तू माझ्यासाठी व्यवस्था करून ठेवली होतीस ना. म्हटलं, मी कुठे व्यवस्था करून ठेवली होती. तर सूरदासाने आणि त्याच्या बायकोने जाऊन बघितलं तर तिथे साप लोंबकळत होता. म्हणजे सापाच्या ठिकाणी सूरदासाला दोरी दिसली होती. काही माणसांच्या बाबतीत हेच उलटं घडतं की दोरीच्या ठिकाणी जसं साप दिसतो तसं सापाच्या ठिकाणी दोरी दिसते. तर आता हे जे उदाहरण आहे ते विपरीत ज्ञानाचं उदाहरण आहे. तसंच अंधारी एक खोली असते आणि त्या खोलीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला थोडंसं घाबरल्यासारखं होतं. आपल्याला वाटतं तिथे भूत आहे किंवा त्याच्या वातावरणामधून आपल्याला असं वाटतं. तर तिथे फक्त एक काठी असते, त्या काठीवरती एक टोपी लावलेली असते आणि आपल्याला ते पाहताना असं वाटतं की त्या ठिकाणी भूत आहे. हे आहे विपरीत ज्ञान. आता हे सगळ्या गोष्टी आपण का जाणून घेतो आहे, अज्ञान, विपरीत ज्ञान किंवा आता पुढे आपण पाहणार आहोत ते शब्दज्ञान. कारण याद्वारे आपल्या ठिकाणी असणारी जाणीव प्रगट होत असते. म्हणून जाणीव आपल्या ठिकाणी कशी नांदते, या जाणीवेचं कसं कार्य आहे हे जर आपण समजून घेतलं तरच या जाणीवेचा आपण अभ्यास करू शकतो आणि पुढे आपलं हे स्वरूप कसं आहे, मन कसं प्रगट होतं, मन तयार कसं होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील. आणि म्हणून हा विषय आपण आता पाहतो. आता शब्दज्ञान. शब्दज्ञान तर किती महत्त्वाचं आहे. आता पुष्कळचं ज्ञान जे आपण संपादन केलेलं आहे, म्हणजे या शब्दज्ञानाला आपण संपादित केलेलं ज्ञान असं सुद्धा म्हणू शकतो. हे संपादन केलेलं जे ज्ञान आहे ते म्हणजे शब्दज्ञान आहे. आता हे शब्दज्ञान पुन्हा दोन प्रकारे आपल्याला मिळत असतं किंवा संपादित होत असतं. एक आहे वाचन शब्दज्ञान आणि एक आहे श्रवण शब्दज्ञान. म्हणजे बघा, पुष्कळचं ज्ञान जे आपल्या ठिकाणी आहे ते सगळं वाचनातून आणि श्रवणातूनच मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मुलं शाळा कॉलेजामध्ये जातात, शिक्षण घेतात. तर आता समजा आपल्याला बाहेरच्या देशात जायचं असेल आणि आपल्याला अमेरिकेला जायचं असेल समजा, तर फक्त आपण जर तिकीट काढलं तर त्याच्या बळावरती आपण अमेरिकेला जाऊ शकत नाही, कारण तिथे शब्दज्ञान आपल्याकडे नाही. शब्दज्ञान असणं महत्त्वाचं आहे की त्याच्या पुढे मागे जे काही फॉर्मॅलिटीज आहेत, पासपोर्ट, विजा, या सगळ्या गोष्टी सोबत असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे इथे शब्दज्ञान महत्त्वाचं आहे. तसंच आता मुलं जेव्हा स्वयंपाक शिकतात तेव्हा स्वयंपाक कसा करायचा किंवा कशामध्ये काय, कशानंतर काय करायचं, या सगळ्या गोष्टी ते शब्दज्ञानातूनच घेतात की याच्यानंतर असं करा, त्याच्यानंतर तसं करा. या सगळ्या गोष्टी जे जाणून घेतात ते शब्दज्ञानातूनच असतं. तर तिसरं एक उदाहरण जर घ्यायचं झालं हा विषय समजण्यासाठी तर हे घेता येईल की आता लहान मुलं बघा, लहान मुलांना त्यांना जर सांगितलं आपण की तिथे जायचं नाही, तिथे निखारा आहे, तिथे जर तू गेलास आणि त्याला जर हात लावलास तर तुला भाजेल, हे त्याला सांगितलं तर त्या मुलाला ते शब्दज्ञान होतं. आणि त्याच्याकडून जर आपण परत बोलून घेतलं, 4 वेळा बोलून घेतलं की तिकडे जायचं नाही, तिथे निखारा आहे, त्याला हात लावायचा नाही, मग भाजतो, हात भाजतो. आता हात भाजतो म्हणजे नेमकं काय होतं हेच त्या मुलाला समजत नाही. आणि त्यामुळे त्याचा विचार करताना त्याच्या मनामध्ये एक विचार येतो की आपण जाऊयात आणि नेमकं हात भाजतो म्हणजे नेमकं काय होतं हे पाहूयात, असा विचार निर्माण होतो. मग त्याने जाऊन जर त्याला हात लावला तर परत त्याला हे शब्दज्ञान द्यायची गरज नाही, कारण त्याच्या ठिकाणी अनुभवी ज्ञान तयार झालेलं आहे. मग तो झोपेत सुद्धा सांगेल की निखाऱ्याला हात लावायचा नाही, हात लावला की भाजतो, हे त्याला झोपेत सुद्धा तो सांगू शकेल. असं त्याच्या ठिकाणी अनुभव तयार झालेला असतो.
त्यामुळे शब्दातूनच अनुभव तयार होतो, शब्दज्ञानातून. त्यामुळे माणसाच्या ठिकाणी जो काही अहंकार निर्माण होतो की मी MA आहे, मी इंजिनियर आहे, मी CA आहे, हे जेव्हा माणसाच्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो तेव्हा त्याने हे लक्षात घेतलं पाहिजे की हे फक्त शब्दज्ञान आहे, शब्द फक्त संपादित केलेले आहेत. आणि हे जेव्हा अनुभवी ज्ञान होईल, म्हणजे तो जेव्हा या सगळ्या ज्ञानाचं त्याच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करेल, म्हणजे तो त्याच्या जीवनामध्ये उतरवेल, त्याचं जो काही व्यवसाय असेल किंवा जे काही त्याचं काम असेल, नोकरी असेल, त्या ठिकाणी त्याचं ज्ञान उतरवेल, त्याच्यातून जे प्राप्त होईल ते अनुभवी ज्ञान आहे. म्हणून अनुभवी ज्ञान हे महत्त्वाचं आहे. आता पुढे हे उपजत ज्ञान. उपजत ज्ञान म्हणजे काय, तर जे उपजतपणे आपल्यामध्ये असतं ते ज्ञान. आता लहान मुलांना खाण्यापिण्याचं ज्ञान नसतं, पण त्यांना आईच्या स्तनाला तोंड लावून दूध पिणं हे त्यांना समजतं. तर कावळ्याला पण पहा, कावळ्याला त्याचं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी शिकवावं लागत नाही, त्याच्या ठिकाणी ते उपजतपणे असतं. आपल्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी, प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी हे उपजत ज्ञान असतं. आहार, भय, निद्रा आणि मैथून हे प्रत्येकाच्या ठिकाणी उपजतपणे असतंच आणि यालाच उपजत ज्ञान असं म्हणतात. आता पुढे आहे विज्ञान. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, विज्ञान म्हणजे विश्वाचं ज्ञान. तर हे किती महत्त्वाचं आहे. आज जर आपण विज्ञानाने किती प्रगती केली आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तर याच्या मुळाला आपण पाहता येईल की हे विज्ञान आहे तरी काय आणि कुठून येतं. तर हे जे निसर्गाचे नियम आहेत, या निसर्गाच्या नियमांवरती जेव्हा चिंतन होतं, अभ्यास होतो किंवा रिसर्च ज्याला आपण म्हणतो, हे रिसर्च होतात, त्याला विज्ञान असं म्हणतात. मग आता हे विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, मग ते वकिलीचं ज्ञान असो, डॉक्टरकीचं ज्ञान असो, हे सुद्धा एक प्रकारचं विशेष ज्ञानच आहे. आणि त्यामुळे जर आज आपण पाहिलं तर जगामध्ये जी काही भन्नाट अशी प्रगती झालेली आहे ती विज्ञानामुळे झालेली आहे. आणि हे जे विज्ञान आहे हे किती महत्त्वाचं आहे की एक प्रकारे हे सगळं जग जवळ आलेलं आहे. आता आधी जर आपण पाहिलं तर आधीच्या काळामध्ये एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी लोकांना अनेक दिवस किंवा अनेक महिने लागायचे, पण आता आपण पाहिलं तर म्हणजे एक थोड्याफार तासांमध्येच माणूस दुसऱ्या देशामध्ये जाऊन पोचतो. इथून ते बाहेरच्या देशामध्ये आज लोक आत्ता या क्षणी फोन लावू शकतात, बोलू शकतात, त्यांना पाहू शकतात. ही जी सगळी प्रगती झालेली आहे ती विज्ञानामुळेच झालेली आहे. पण विज्ञानाचे जे फायदे आहेत किंवा विज्ञानाचे जे सोयी आहेत ते फक्त ज्यांच्याकडे पैसा आहे, जे श्रीमंत आहेत त्यांनाच होतो. गरीब माणसांना ते सगळ्या सोयी उपलब्ध होत नाही. पण तरीसुद्धा जर आपण त्याच्याकडे ज्ञानाचा प्रकार म्हणून पाहिलं तर विज्ञानाने जी काही प्रगती केलेली आहे ती मात्र खरंच खूप मोठी आहे. आणि ही जी प्रगती आहे किंवा हे जे विज्ञान आहे हे विज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण विज्ञान जर असेल तरच आपण आपल्या राष्ट्राचं संरक्षण करू शकतो. विज्ञान जर कमी पडत असेल तर राष्ट्राचं संरक्षणसुद्धा तेवढं भक्कमपणे होत नाही. त्यामुळे विज्ञान हे महत्त्वाचं आहे. पण जसं विज्ञान महत्त्वाचं आहे तसंच त्याच्या जोडीला प्रज्ञान असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता प्रज्ञान म्हणजे काय हे आपण समजून घेण्याच्या अगोदर स्फूर्तिज्ञान समजून घेऊयात आणि त्यानंतर आपण प्रज्ञान समजून घेणार आहोत. तर स्फूर्तिज्ञान म्हणजे जे ज्ञान स्फुरतं त्याला स्फूर्तिज्ञान असं म्हणतात. आता हे स्फुरणं जे आहे ते माणसाच्या ठिकाणी होत असतं. म्हणजे काही मुलं, आता ही 2 प्रकारे असतं. त्यातला पहिला प्रकार म्हणजे त्यांच्याकडे ते उपजतपणे असतं आणि त्याला ते आपोआप स्फुरत असतं, ते स्फूर्तिज्ञान झालं. आणि दुसरं म्हणजे वाचन, श्रवण, म्हणजे या शब्दज्ञानातून, वाचन आणि श्रवणातून जे काही चिंतन, अभ्यास, साधना जी होते त्याच्यामधून जे ज्ञान स्फुरतं ते सुद्धा स्फूर्तिज्ञानाचंच प्रतीक असतं. आता पहिला आपण जाणून घेणार आहोत की हे स्फूर्तिज्ञान जे त्याच्या ठिकाणी उपजतपणे असतं ते कसं असतं. काही मुलं असतात पहा, 4-5 वर्षांची ती असूनसुद्धा त्यांना उत्तमपणे तबला वाजवतो येतो, तर ते सुद्धा स्फूर्तिज्ञानामुळेच होतं. तसंच ज्ञानेश्वर माऊलींचं जर आपण उदाहरण पाहिलं तर ज्ञानेश्वर माऊलींनी 6व्या वर्षी त्यांनी चांगदेव पासष्टी सांगितली, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी आणि पुढे अमृतानुभव, हे सुद्धा स्फूर्तिज्ञानाचंच प्रतीक आहे. वाल्मिकींचं रामायण किंवा महाभारत किंवा मिल्टनचं काव्य हे सुद्धा स्फूर्तिज्ञानाचंच प्रतीक असतं. आणि त्यामुळे हे स्फूर्तिज्ञानसुद्धा महत्त्वाचं आहे. पण हे स्फूर्तिज्ञान जर उपजतपणे नसेल तर ते निर्माणसुद्धा करता येतं वाचन, श्रवण, चिंतन, अभ्यास, साधना याद्वारे. आता बघा, आपण हे उदाहरण घेतो की न्यूटनने शोध लावला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. म्हणजे ते फळ खाली पडलं, वरती का नाही गेलं.
फक्त या विचाराने तो पुढे नाही गेला, कारण हे जर दुसऱ्या माणसाने याच्या बाबतीत चिंतन केलं असतं, विचार केला असता, तर त्याला शोध लागला नसता. न्यूटनने आधी काहीतरी कुठला तरी अभ्यास केलेला आहे, त्या विषयासंबंधी चिंतन काहीतरी केलेलं आहे, काहीतरी तो अभ्यास त्याचा झालेलाच आहे आणि त्याच्यामुळे त्याला शोध लागलेला आहे. तर तसंच वाचन, चिंतन, श्रवण, अभ्यास याद्वारे सुद्धा स्फूर्तिज्ञान होतं आणि हे स्फूर्तिज्ञान प्रगट होऊ शकतं. त्यामुळे श्रवणाचं आणि वाचनाचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे. म्हणून आपण शुद्ध श्रवण केलं पाहिजे, म्हणून आपण शुद्ध वाचन केलं पाहिजे. तर असं हे महत्त्वाचं आहे. तर पुढे आपण जाणून घेणार आहोत प्रज्ञान. तर प्रज्ञान म्हणजे प्रभूचं ज्ञान. प्रज्ञान म्हणजे ज्याला आपण देवाचं ज्ञान असं म्हणतो, आत्मसाक्षात्कार म्हणतो, ईश्वरी ज्ञान म्हणतो, हे म्हणजे प्रज्ञान. आता प्रज्ञान जे आहे ते म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे. कारण माणूस काय म्हणतो की आपल्या जीवनाचं सार्थक कधी होतं माणसाचं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. आता माणसाच्या जन्माचं सार्थक केव्हा होतं? जेव्हा माणसाची भेट होते देवाशी आणि जेव्हा त्याला साक्षात्कार होतो, किंवा जेव्हा हे जे माणसाला जो जन्म मिळालेला आहे, मानवी देह मिळालेला आहे, हा मानवी देह ज्या अर्थी मिळाला आहे त्या अर्थी माणसाला त्याची जाण असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे जे ज्ञान माणसाच्या ठिकाणी असणं हे महत्त्वाचंच आहे. माणसाला जे मानवी शरीर मिळालेलं आहे ते किती महत्त्वाचं आहे, पण ते महत्त्वाचं असूनसुद्धा माणसाला ते समजत नाही. माणसं काय म्हणतात की मानवी शरीर म्हणजे निसर्गाचा एक भाग आहे. पण निसर्गाचा भाग आहे, पण त्या मानवी शरीरामध्ये जे काही घटक आहेत, म्हणजे हाडं, मांस, पेशी किंवा त्रिगुण म्हणा, सप्तधातू म्हणा, किंवा पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही एका ठिकाणी आणलं आणि त्या ठिकाणी त्याचा काही उपयोग आहे का? म्हणजे जे कोऑर्डिनेशन आहे आतमध्ये, ते कोऑर्डिनेशन जे सुरू असतं ना, ते महत्त्वाचं आहे. आणि हे कोऑर्डिनेशन म्हणजेच त्याला आपण जो करणारा आहे त्याला आपण आत्मा म्हणतो, किंवा त्याला आपण ईश्वर म्हणतो, किंवा त्यालाच आपण देव म्हणतो. म्हणजे हे जे आतमध्ये घडत आहे ते आपोआप घडत आहे आणि त्याला आपण संघटन असं म्हणतो. म्हणजे माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला आपण संघटन म्हणतो. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याला विघटन असं म्हणतो. म्हणजे हे संघटन किंवा विघटन करणारा सुद्धा तोच आहे आणि ते त्याच्यामधून आपोआप होत असतं. तो मुद्दाम करतो असं सुद्धा नाही. म्हणजे हे जे काही घडत आहे ते सुद्धा आपोआपच घडत आहे. पुन्हा गंमत अशी की ते आपणच आहोत. म्हणजे हे आपणच संघटन करणारे आहोत आणि आपणच विघटन करणारे आहोत, पण त्याचा आपल्याला पत्ताच नाही. कारण आपल्याला ही जी जाणीव आहे, या जाणीवेसोबत जी नेणीव आहे ती इथे कार्यरत असते आणि हे नेणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी सुरू असतात. म्हणून आपण सुरुवातीला जाणून घेतलं, जाणीव आणि नेणीव हे चित्तचे प्रकार आहेत किंवा हे चित्तचे भाग आहेत. तर आता ही जी जाणीव आहे, या जाणीवेसोबत जी नेणीव असते ती नेणीवच या सगळ्या गोष्टी करत असते. आता पुष्कळ अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला समजत नाहीत पण त्या होत असतात. उदाहरण घ्यायचं झालं तर झोपेमध्ये बघा, झोपेमध्ये काही माणसं बोलतात, तू बोलत होता आज झोपेमध्ये. म्हटलं मी कुठे बोलत होतो, मला काही समजलं नाही. तर हे जे बोलणं आहे ना ते इतर माणसांना ऐकू येईल पण त्याला स्वतःला समजत नाही. तर अशा अनेक गोष्टी आहेत त्या आपोआप घडत असतात आणि त्या नेणीवेने घडत असतात. आणि हे जी नेणीव आहे किंवा ही जी जाणीव आहे त्यालाच आपण जे कोऑर्डिनेशन आतमध्ये करणार आहे, संघटन किंवा विघटन करणार आहे, त्याला आपण आत्मदेव म्हणतो, त्याला आपण आत्मा म्हणतो, त्याला ईश्वर म्हणतो आणि त्यालाच आपण चैतन्य शक्ती असं म्हणतो. तर ही जी ऋतुंबरा प्रज्ञा आहे, म्हणजेच हा जो आत्मा आहे त्याला जेव्हा त्याच्या स्वरूपाची जाणीव होते, म्हणजे या जाणीवेलाच जाणीवेची जाणीव होते आणि स्वरूपाचा आठव होतो. जो विसर पडलेला आहे त्याचा जेव्हा आठव होतो तेव्हा जे माणसाच्या ठिकाणी ज्ञान निर्माण होतं त्याला प्रतिभाज्ञान असं म्हणतात. सांगायचा मुद्दा हा आहे की हे प्रतिभाज्ञान किती महत्त्वाचं आहे की ज्याच्यामुळे हा माणसाला जन्म मिळालेला आहे त्याच्याविषयी ज्ञान घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हे जे ज्ञानाचे प्रकार आहेत ते आपण यासाठी जाणून घेतले की हा जो या ठिकाणी आहे, ही जी जाणीव आहे, ही जी चैतन्य शक्ती आहे ती कशी विस्तारित जाते हे आपल्या ध्यानामध्ये येईल आणि म्हणून हे ज्ञानाचे प्रकार आपण जाणून घेतले. तशीच ही जी जाणीव आहे ती आपल्या ठिकाणी षडरूपाने नांदत असते. तसंच ही षडरूपाने जेव्हा नांदते तेव्हा ती कशी आपल्या ठिकाणी नांदत असते ते आपल्याला ते माहीत नसतं आणि ते आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ही जी जाणीव आहे या जाणीवेला सहजपणे तिच्या स्वरूपाचा विसर पडलेला असतो. आता हा विसर कोण पाडतो, कसा पडतो हे कोणीही सांगू शकत नाही. पण वस्तुस्थिती काय आहे
की माणसाला विसर पडतो. आणि हा स्वरूपाचा विसर जो पडतो त्याचा परिणाम काय होतो की याच चित्तच्या ठिकाणी म्हणजे जाणीवेच्या ठिकाणी असणारा जो आनंद आहे, जो स्वानंद आहे, जो सहजानंद ज्याला आपण म्हणतो, तो याच ठिकाणी असूनसुद्धा माणसाला त्याची जाणीव होत नाही, माणसाला त्याचं ज्ञान होत नाही आणि स्वाद मात्र येतो. म्हणजे हा आनंद आहे, स्वानंद आहे, या आहेपणाचा स्वाद येतो. त्याच्यामुळे माणूस हा आनंद शोधत असतो, भटकत असतो. म्हणजेच हा आनंद सर्वत्र आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. जिथे सत्स्वरूप आहे, जिथे चित्स्वरूप आहे, तिथे आनंद हे स्वरूप आहेतच. त्यामुळे माणसाला त्याचा स्वाद येत असतो आणि माणूस आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आता जेव्हा हे आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मन प्रगट होतं. म्हणजे त्याला आपण मन असं म्हणतो. ही जी जाणीव आहे ती जगाशी संबंध जेव्हा जोडते आणि जगाशी म्हणजे जगातल्या विषयांशी संबंध जोडते तेव्हा त्याला मन असं म्हणतात. म्हणजे मन कसं निर्माण होतं, जेव्हा या ठिकाणी असणारी जाणीव आनंदाच्या शोधामध्ये निघते. मग परत ही आनंदाच्या शोध कशी घेते की या ठिकाणी ही जाणीव शरीराच्या रूपाने प्रगट होते. म्हणजे शरीर धारण करते आणि या शरीराच्या धारणेतून कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि अंतरेंद्रिय यांच्याद्वारे ती जगातल्या अनेक विषयांशी संबंध जोडत असते. आता हे अनेक विषय कसे तयार होतात, जगात अनेक पदार्थ आहेत पहा. म्हणजे आंबा आहे, पेरू आहे, सीताफळ आहे, असे अनेक पदार्थ असूनसुद्धा, अनेक माणसं, अनेक पशुपक्षी असूनसुद्धा सगळेच आपल्याला हवेत असं नाही. त्याच्यातल्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत ते आपले विषय. या सगळ्या पदार्थामधून, पदार्थ जे विश्वामध्ये अनेक आहेत त्याच्यामधून ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत, नको असणारे सुद्धा ते आपले विषयच झाले. म्हणून माणूस जे मिळवण्यासाठी किंवा टाळण्यासाठी जे प्रयत्न करत असतो ते याचसाठी की ज्या गोष्टी मिळवायच्यात ते सुद्धा माणसाचे विषय आणि ज्या गोष्टी टाळायच्यात ते सुद्धा माणसाचे विषयच झाले. म्हणून माणसं पुष्कळ असतात, पण त्यातली जे आपल्यासाठी महत्त्वाची आहेत किंवा जे आपले मित्र आहेत ते आपली माणसं, जे शत्रू आहेत ते सुद्धा आपला विषय आणि जे आपले कोणीच नाही त्याच्याकडे आपण कधीच पाहत नाही. म्हणजे ते पदार्थ झाले आणि विषय वेगळे. मग आता जे विषय माझ्यासाठी असतील ते तुमचे विषय असतील असं नाही किंवा जे तुमचे विषय असतील ते माझे विषय असतील असं नाही. कारण हे विषय जे निर्माण होतात ते आवडीप्रमाणे निर्माण होतात. माणसाची जी आवड निवड आहे त्याच्यातून विषय माणसाचे कुठले असतील ते तयार होत असतं. आता ही जी आवड आहे ती संस्कारांमधून मिळते. संस्कार जे महत्त्वाचे आहे, जे आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतलं की माणसाच्या मनावरती किंवा या जाणीवेवरती कसे संस्कार होतात, ही जाणीव कशी आकार धारण करत असते या संस्कारांनुसार, हे जे आपण जाणून घेतलं की यासाठीच की या संस्कारांमधून आवड निर्माण होते आणि ही आवडच विषय ठरवत असते. कुठले विषय आपल्याला हवेत नको आहेत ते हे ठरत असतात. म्हणून सांगायचा मुद्दा हा आहे की मन जे आहे ते अशा प्रकारे तयार होत असतं आणि मन जेव्हा शोधण्याचा प्रयत्न करतं तेव्हा ते काय म्हणजे ही क्रिया कशी घडते की आता हे उदाहरण घ्यायचं झालं तर एक कस्तुरी मृग असतं. कस्तुरी मृग म्हणजे हरिण. प्रत्येक हरणाच्याच ठिकाणी कस्तुरी असते असं नाही आहे, पण ज्या हरणाच्या ठिकाणी हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते त्याला कस्तुरी मृग असं म्हणतात. आणि तो हरिण वास कुठून येत आहे, त्या कस्तुरीचा वास, तो सुगंध कुठून येत आहे हे शोधण्याच्या तो मागे असतो. संपूर्ण जंगलभर तो शोधत असतो की हा वास कुठून येतोय, ते शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो. पण त्याला कधीच समजत नाही की तो वास त्याच्याच बेंबीमधून येत आहे. त्याच कस्तुरीमधून, त्याच्याच बेंबीमध्ये असणारी जी कस्तुरी आहे त्याच कस्तुरीमधून वास येत आहे. आणि त्या हरणामध्ये आणि आपल्यामध्ये पुन्हा काहीही फरक नाही. तो सुद्धा जो वास येत आहे त्याच्या शोधामध्ये आहे आणि आपण सुद्धा आनंदाच्या शोधामध्ये आहोत. आपल्याला माहीत आहे की आपलं काय हरवलेलं आहे आणि त्याचा शोध आपण घेत आहोत. मग आपला आनंद आहे तो हरवलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण त्याच्या शोधामध्ये भटकत आहोत. मग शोधणं हे दोन्ही ठिकाणी, हरणाच्या ठिकाणी सुद्धा आणि आपल्या ठिकाणी सुद्धा, तर आपण हा आनंद शोधत असतो. म्हणून जर प्रत्येक माणसाला तुम्ही विचारलं, कुठल्याही माणसाला की तुला काय पाहिजे, तर तो सांगणार मला आनंद पाहिजे. सर्वप्रथम तो सांगेल की मला बाबा पैसा पाहिजे. पैसा तरी का पाहिजे, वस्तू पाहिजे म्हणून पैसा पाहिजे. आता ही वस्तू पाहिजे का, कारण त्याच्यातून आनंद त्याला मिळवायचा असतो, त्याच्यामुळे त्याला वस्तू पाहिजे. म्हणजे आनंद हा मूळ आहे आणि आनंद स्वरूपच तो असल्यामुळे त्याला आनंदाचा स्वाद हा येतच असतो.
तोच आनंद स्वरूप आहे, माणूसच आनंद स्वरूप आहे, त्याच्यामुळे त्याला आनंद हवा आहे. आणि तो हवेपणा त्याच्या ठिकाणी का निर्माण होतो? कारण ते हवं असणं, ते हवेपणामधून, आता याची 2 कारणं आहेत. त्याचं परत कारण असं की जे माणसाचं हरवलेलं असतं ते माणूस शोधत असतो, आणि आनंद हा हरवलेला आहे, त्याच्याकडे आहे, तो हरवलेला आहे, त्याच्यामुळे ते शोधत असतो. आता तुझं काय हरवलं आहे बाबा? माझी अंगठी हरवली आहे, ती मी शोधतो आहे. तुझं काय हरवलं आहे? माझा चष्मा हरवलेला आहे, तो मी शोधतो आहे. पण असं जर तुम्ही एखाद्याला विचारलं की तुझं काय हरवलेलं आहे, तर त्याने जर सांगितलं की माझं काय हरवलं ते मला माहीत नाही, तरीसुद्धा तो शोधतो, तर तुम्ही त्याला वेडं म्हणाल. म्हणजे माणसाचं जे हरवलेलं असतं ते माणूस शोधत असतो. आणि जी शोधण्याची जी माणसाची परवड सुरू आहे, जी माणसाची धडपड सुरू आहे, ती इतिहास कालापासून, म्हणजे प्रत्येक माणूस हेच करत आला आहे. कारण माणसाच्या ठिकाणी या जाणीवेबद्दल अज्ञान आहे. माणसाच्या ठिकाणी हे अज्ञान असल्यामुळे तत्वाकडे म्हणजे जाणीवेविषयी काहीही त्याला ज्ञात नसल्यामुळे आनंद स्वरूप इथेच आहे, आनंद स्वरूपच आहोत आपण, आनंद हा आपल्याच ठिकाणी आहे, हे माणसाच्या कधीही लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण हा विषय जाणून घेत आहोत. आता हा विषय आपण जाणून घेऊन याच्यावरती चिंतन करणं फार महत्त्वाचं आहे. कारण चिंतन केल्याशिवाय आपल्याला हा विषय नीट समजणार नाही. तर हा विषय नीट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता यालाच संसार असं म्हणतात. पुन्हा संसार जो आपण म्हणतो ना, तो बायका मुलांचा असा संसार नाही. संसार जे म्हणतात ते यालाच म्हणतात की जेव्हा ही जाणीव विषयांशी संबंध जोडते. कशासाठी? आनंद मिळवण्यासाठी जी विषयांशी संबंध जोडत असते त्यालाच संसार असं म्हणतात. कारण त्या संसारासाठी किंवा हा आनंद मिळवण्यासाठीच माणसाची खटपट सुरू असते, धडपड सुरू असते. आणि पुन्हा जो हा हवेपणा आहे, हा हवेपणा माणसाच्या ठिकाणी का निर्माण होतो? का हा प्रश्न इथे आहे. हे जे होतं ते का? कारण या माणसाच्या ठिकाणी काम आहे. आता काम म्हणजे काय? तर माणसाला ज्या सगळ्या गोष्टी हव्या असतात, म्हणजे हे मनच, म्हणजे जाणीव ही मन होते, हे आपण जाणून घेतलं. ही जाणीवच मन होते जेव्हा ती विषयांशी संबंध जोडते. आणि या मनाच्या ठिकाणी हवेपणा निर्माण होत असतो. आणि हा हवेपणा जेव्हा निर्माण होतो त्याचं कारण हे काम असतं. काम म्हणजे कामवासना या एकाच अर्थाने काम हा नाही आहे. काम म्हणजे आपण जी इच्छा करतो किंवा आपल्याला जे हवेपणा आपल्या ठिकाणी आहे ते म्हणजे काम. आता आपल्याला जगायला पाहिजे हे जे वाटणं आहे ना, ते सुद्धा कामच आहे. कारण त्याच्यामुळे आपण मग अन्न आपल्याला पाहिजे, त्याच्यामुळे कष्ट करा, पोट भरा, हे इथे आलं. म्हणजे जगायला पाहिजे ही सुद्धा इच्छा आहे आणि हे सुद्धा काम आहे. त्याच्यामुळे पशुपक्षी बघा, सकाळ झाली की ते निघतात आणि अन्न शोधतात आणि परत घरात येऊन त्यांच्या पिल्लांना ते अन्न देतात. म्हणजे ते सुद्धा सुख शोधण्यासाठी बाहेर पडतात. म्हणजे प्रत्येकजण, माणूस असो किंवा प्रत्येक जीव असो, हा आनंद शोधण्यासाठी, हा त्याच्या ठिकाणी असणारा आनंद उपभोगण्यासाठी, अनुभवण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो. आणि हे त्याच्यामुळे माणसाच्या ठिकाणी हवेपणा निर्माण होत असतो की मला हे हवं, मला ते हवं, मला अमुक हवं, तमुक हवं, मला घर हवं, मला गाडी हवी आहे. हे सगळा हवेपणा जो निर्माण होतो तो या कामामुळे. पण हा काम जेव्हा वाढतो तेव्हा त्याचं रूपांतर विकारामध्ये होतं. म्हणजे हा काम जोपर्यंत नियंत्रित असेल तोपर्यंत तो सुख देणारा असेल, तो प्रेरणा ठरेल. कारण जर काम नसेल तर या जगामध्ये काहीच होणार नाही. जे आता विश्व चाललेलं आहे ना, ते कामामुळे जी काही प्रगती विज्ञानामध्ये होते, विचारांमध्ये होते, परिस्थितीमध्ये होते, त्या सगळ्या गोष्टी काम आहे. म्हणूनच माणसाला काहीतरी करायचं आहे, त्यामुळे तो नोकरी, उद्योगधंदा काहीतरी तो करत असतो. त्याच्यामुळे काम ही प्रेरणा आहे. आणि त्याचप्रमाणे काम हा जर वाढला तर तो विकारसुद्धा ठरू शकतो. आणि विकार ठरला तर माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. आणि त्यामुळे जेव्हा माणसाच्या जीवनात दुःख असतं तेव्हा त्याचा जे मूळ अभ्यास आहे तो या जाणीवेचा अभ्यास आहे की हे जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आहेत ते नियंत्रित कसे ठेवले पाहिजेत हे माणसाने समजून घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा माणसाच्या ठिकाणी असणारा काम हा फुलफिल होत नाही तेव्हा माणसाला क्रोध निर्माण होतो. आता हा क्रोध म्हणजे काय? तर माणूस चिडचिड करतो, रागराग करतो, त्याच्या ठिकाणी क्रोध निर्माण होतो. आणि हा क्रोध पुन्हा जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याचं स्वतःचंही नुकसान होतं आणि समोरच्याचं, आजूबाजूचं सुद्धा सर्वांचं नुकसान होत असतं. आता काम पूर्ण नाही झालं तर हा क्रोध येतो.
काम पूर्ण झालं तर त्याच्यातून काहीतरी फायदा माणसाला होण्यासारखा असतो, पण क्रोधामधून कधीच काय फायदा होत नाही, ना त्याचा होत किंवा त्याच्या समोरच्याचा, कोणाचाही क्रोधामुळे फायदा होत नाही. आणि पुढे परत लोभ, म्हणजे काम जर पूर्ण झालं तर हे मला मिळालं, थोडेफार प्रयत्न केले की त्याच्यामुळे ते काही जी गोष्ट माणसाला हवी ती मिळाली की पुन्हा लोभ निर्माण होतो. आणि या लोभामुळे तर म्हणजे कामामुळे काहीतरी फायदा होतो, क्रोधामुळे काहीच होत नाही, पण या लोभामुळे नुकसान होतं हे मात्र नक्की. कारण माणसाला थोड्या काही गोष्टी मिळाल्या, त्याला जे आवश्यक आहेत त्या, की त्याच्यापुढे लोभ निर्माण होतं की 2 लाख रुपये मिळाले पण पैसे अजून पाहिजे, जेवढे मिळत आहेत तेवढं पाहिजे. म्हणजे 2 गोष्टीतून आहे हा लोभ, की जेवढं मिळतंय ते मलाच पाहिजे, मिळतंय ते पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मिळवण्याचा प्रयत्न, म्हणजे मिळवत राहणं, प्रयत्न करत राहणं, त्यासाठी वाटेल ते करणं. म्हणून प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी लोक आज वाटेल ते करतात आणि त्याच्यातून नुकसानच होतं माणसाचं. कारण पैशामध्ये सुख नाही हे माणसाला समजतच नाही, म्हणून तो कधी ज्ञान घेण्याचा प्रयत्न करणार नाही, पण प्रत्येक माणूस पैसा मिळवण्याचा मात्र प्रयत्न करत असतो. तर हे यामुळे होतं. तर हा लोभसुद्धा जर वाढला तर तो वाईटच आहे. पुन्हा काम, क्रोध, लोभ, मोह. आता हा जो मोह आहे त्याचा अर्थ क्वचित आपण कधीतरी जाणून घेतला असेल. कारण मोह म्हणजे त्याचा अर्थ काय, की जी गोष्ट आपल्यासाठी अहिताची, म्हणजे जी गोष्ट आपल्यासाठी योग्य नाही, चांगली नाही, हिताची नाही, हे आपल्याला ठाऊक असून सुद्धा ते मला पाहिजे आहे, हा भाव किंवा ही भावना, हा विचार आपल्या ठिकाणी निर्माण होणं, म्हणजे हा मोह आहे. आता बघा, लाज घेणं हे वाईटच आहे, पण तरीसुद्धा माणसाच्या ठिकाणी जो मोह तयार होतो त्याच्यामुळे माणूस ही चूक करतो. व्यसन हे वाईट आहे हे माहीत असून सुद्धा कित्येक माणसं व्यसनाच्या आहारी जातात. तर हे मोह वाढल्यामुळे होतं. तर मोह ही सुद्धा प्रेरणा आहे, पण वाढला तर तो विकार आहे. आता बघा, सूर्याजी पिसाळ, आपण यांच्याबद्दल ऐकलेलं आहे की रायगड किल्ला त्यांनी मुघलांच्या हवाली केला. का तर लोभापायी, मोहापायी त्यांनी हे केलं, पैशांमुळे, या पैशांच्या मोहापायी त्यांनी हे सगळं केलं. म्हणून मोह किंवा लोभ हा वाईटच जर तो विकार असेल तर. पण या सगळ्या गोष्टी प्रेरणा आहेत आणि त्या जेव्हा नियंत्रित रूपाने असतील तेव्हा ते आपल्याला सुख देणारे असतील, जेव्हा ते प्रमाणाच्या बाहेर जातील तेव्हा ते दुःख देणारे असतात. आणि त्यामुळे मत्सर पुढे, आता हा जो मत्सर आहे, पुरा काम पाहिलं, क्रोध पाहिलं, लोभ पाहिलं, मोह पाहिलं, पुढे मत्सर. आता हा मत्सर आपल्या ठिकाणी द्वेष निर्माण करतो. म्हणजे या मत्सरामुळे माणसांच्या ठिकाणी द्वेष निर्माण होतो, माणसे एकमेकांची वैरी होतात, माणसे एकमेकांची शत्रू होतात. आणि हा जो मत्सर आहे त्याच्या आधी, म्हणजे मत्सर झाला की द्वेष निर्माण होतो. त्यामुळे जे काही शत्रुत्व माणसाच्या ठिकाणी असतं, जो काही द्वेष असतो, क्रोध असतो, ते सगळं मत्सरामुळेच असतं. आणि मत्सर म्हणजे काय, की जे मला मिळायला पाहिजे ते इतर कोणाला तरी मिळतं, त्यावेळेला मत्सर निर्माण होतो. जे मला मिळायला पाहिजे ते मला न मिळता दुसऱ्या कोणाला तरी मिळतं, तेव्हा त्या व्यक्तीबाबतीत निर्माण होतो तो मत्सर. आणि मत्सर निर्माण झाल्यानंतर काय होतं, की ती व्यक्ती आपली शत्रू बनते, आपोआप बनते, आणि मग द्वेष निर्माण होतो त्या व्यक्तीविषयी. म्हणून हा मत्सरसुद्धा वाढला की तो वाईट असतो. या सगळ्याच गोष्टी, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ह्या आपल्या ठिकाणी नियंत्रित असतील तर त्या प्रेरणा, आणि वाढल्या तर ते विकार आहेत. आता जेवण पहा, जेवणामध्ये सगळ्या गोष्टी लागतात. त्या जेवणामध्ये मीठ बघा, आता मीठ जर चिमूटभर टाकण्याच्या ऐवजी मूठभर टाकलं तर चालेल? नाही चालणार, कारण त्या सगळ्या गोष्टी नियंत्रित पाहिजे. जेवणामध्ये लोणचं पाहिजे, जेवणामध्ये कोशिंबीर पाहिजे, चटणी पाहिजे, आणि सगळ्या गोष्टी त्या प्रमाणात पाहिजे. आता लोणचं भाजी इतकं वाढलं तर चालेल? तेही नाही चालणार. म्हणून सगळ्या गोष्टी नियंत्रित पाहिजे. म्हणून जीवन हे जेवणसुद्धा जीवनाप्रमाणे, जीवन आपण जर बघितलं तर सगळ्या गोष्टी नियंत्रित त्यामध्ये असायलाच पाहिजे. काम पाहिजे नियंत्रितपणे, क्रोध पाहिजे तोही नियंत्रित, लोभ, मोह, मद, मत्सर, सगळ्या गोष्टी नियंत्रित पाहिजे. त्यामुळे ते आपण ठरवायचं की या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी विकार रूपाने नांदायला पाहिजे की प्रेरणा रूपाने नांदायला पाहिजे. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत हे सद्गुरू पै माऊली आपल्याला सतत सांगत असतात. आता ही जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आहेत हे आपल्या मुलांप्रमाणे आहेत. मुलांना कसं आपण सांभाळतो, त्यांना संस्कार देतो, त्यांना घडवतो, त्याप्रमाणेच आपल्या ठिकाणी असणारे हे जे षडविकार आहेत त्यांच्यावरती आपण त्यांना कसं नियंत्रित ठेवायचं हे आपण ठरवायचं असतं. आपली झाडं, त्यांना आपण खत पाणी घालतो, त्यांची काळजी घेतो, त्याप्रमाणेच या सगळ्या गोष्टीसुद्धा नियंत्रित कशा राहतील याची आपण काळजी घेतली पाहिजे.
आणि हा विषय जेव्हा आपल्याला नीट समजेल तेव्हाच ही जाणीव आपल्या ठिकाणी जी नांदते त्याच्यावरती नियंत्रण आपल्याला आणता येईल. आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सद्गुरू पै माऊली आपल्याला सतत सांगत असतात की हे जे षडविकार आहेत ते आपल्या ठिकाणी विकार म्हणून नांदवायचे की ते आपल्या ठिकाणी प्रेरणा म्हणून नांदवायचे हे आपणच ठरवत असतो. आणि म्हणून आपलं जे आनंद स्वरूप आहे हा आनंद भोगण्यासाठी, हा आनंद त्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याकडे जीवनविद्या आहे, आपल्याकडे योगविद्या आहे. त्याचा दोन्हीचा आपण अभ्यास करून आपल्या जीवनाचा आपण आनंद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सर्वांनी विश्व प्रार्थना करूयात आणि हाच विषय पुढे आपण अनेक भागांमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.